माऊली, बंध म्हणजे नेमकं काय असतं ग? आपण मायेनं कुणाला तरी बांधून ठेवतो आणि मृत्यूच्या पश्चात देखील त्यातून बऱ्याच वेळेला सुटका होत नाही. तेव्हा तेव्हा या बंधाचा त्रास होऊ लागतो. कारण आत्म्याला वेध असतात ते मोक्षाचे, पण ते त्याच्या हाती नसतं ग. जसं भगीरथाला पितरांच्या मोक्षाचं दायित्व त्याचं त्यालाच घ्यावं लागलं. आणि आता माऊली, या पितरांच्या मोक्षासाठी गंगा नदीला इथं अवतरावंच लागेल. ही किती कठीण अट आहे. पण ह्या सगळ्यात भगीरथ काय विचार करतोय? राजन, सर्व प्रजेच्या वतीनं आपणास विनंती करण्यात येत आहे की आपण आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा. आपणा सर्वांच्या प्रेम आणि आशीर्वादामुळे मला हे क्षणिक राजपद भूषवता आले. परंतु माझा प्रवास केवळ इथवरच होता. राज्याच्या सेवेपेक्षाही महत्वाचे कार्य मला पार पाडायचे आहे. माझ्या पितरांची मुक्ती हाच माझा अंतिम ध्यास आहे. माझ्या अंतिम श्वासापर्यंत मला जे जे काही करावं लागेल ते सर्व काही मी करणार आहे. गंगेची मी आराधना करेन आणि काही करून तिला पृथ्वीवर आणेन. पण महाराज, तुम्ही असे निघून गेले तर आम्ही पोरके हो महाराज. आमचं भविष्य अंधारात जाईल महाराज. सृष्टीचा नियमच आहे की विधात्याच्या चक्रानुसार सर्व काही सुरळीत चालू असते. मी असो वा नसो, आपले निश्चितच कल्याण होईल. आपण किती आग्रह केला तरी माझा हा निर्णय बदलणं अशक्य आहे. कृपया आपण तसा प्रयत्न करू नये. वसिष्ठ ऋषी, आपण ऋषीवर मी जो संकल्प केला आहे त्याची सुरुवात आपल्या आशीर्वादाने होते आहे. याहून अधिक शुभ संकेत तो काय म्हणावा. राजन, आपण आपल्या पितरांच्या उद्धारासाठी जो निर्णय घेतला आहे तो निश्चितच स्तुत्य आहे. परंतु मी इथे आपणास काही गोष्टींबद्दल जागरूक करण्यासाठी आलो आहे. जागरूक? कोणत्या गोष्टींविषयी ऋषीवर? राजन, आपले पिताश्री आणि त्यांचे पिताश्री या सर्वांनी आपल्या पितरांच्या उद्धारासाठी गंगा नदीस प्रसन्न करण्यासाठी अशी साधना केली होती. परंतु हे तप, हा मार्ग अतिशय खडतर आहे. एका जन्मात त्यांना गंगा नदीस प्रसन्न करणे शक्य झाले नाही. गंगेची आराधना ही सहज गोष्ट नाही. ऋषीवर, गंगेचे स्वर्गात जाण्यामागे काय प्रयोजन होते? त्यांनी पृथ्वीचा त्याग का केला? गंगा नदी पृथ्वी लोकातून स्वर्ग लोकात जाण्याचे कारण या क्षणी भगीरथ यास सर्व काही कथन करणे उचित नाही. राजन, योग्य वेळ येईल तेव्हा आपणास सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतीलच. तूर्तास आपण इतकेच ध्यानी ठेवावे
अपवित्र स्वर्ग पवित्र करणे हेच तिचे पृथ्वीलोकातून स्वर्गलोकात जाण्याचे मुख्य कारण होते. अपवित्र स्वर्ग? परंतु राजन, संयम असावा. आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपणास मिळतील. मी इथे आपणास आपल्या साधनेसाठी सदिच्छा देण्यासाठी आलो आहे आणि याची कल्पना देऊ इच्छितो की हे खडतर व्रत एका आयुष्यात पूर्ण करणे अशक्यप्राय आहे. आपण त्यासाठी सज्ज असावे. शुभम भवतु. कार्य कितीही कठीण असले तरी ते मी पूर्णत्वास नेईन. हे विधात्या, हे सृष्टीकर्त्या, हा भगीरथ आज एक पण करतो आहे. कोणत्याही संकटाचा सामना करावा लागला तरी चालेल, पण गंगेस मी पृथ्वीवर आणेन आणि माझ्या पितरांना मी मुक्ती देईन. देवी गंगा, देवी गंगा, आपण इतक्या विचलित का? हे आपण विचारता आहात देवेंद्र? पृथ्वीवर काय घडते आहे यापासून आपण अनभिज्ञ आहात का? तसे नाही देवी, माझा रोग इतकाच होता की आपणास इथे येऊन बराच काळ झालेला आहे. काळजी वाटते आणि म्हणून मी इथे का आले याचे कारण सर्वश्रुत आहे. परमनियतीची ही इच्छा होती की देवी पार्वती आणि श्री महादेव यांचा विवाह व्हावा, परंतु श्री महादेवांच्या प्रती माझे असलेले प्रेम आदर याचा कोणीच विचार केला नाही. माझ्याकडून काही विपरीत घडू नये म्हणून मला इथे पाठवण्यात आले. आपण देवी पार्वती यांच्या भगिनी आहात आणि तरी देखील नियतीने हा मार्ग अवलंबला आहे. निश्चितच यामागे काहीतरी संकेत असल्याशिवाय राहणार नाही. कदाचित आपल्याला त्याचा विसर पडला असेल. किती सहज बोलून गेलात हे देवेंद्र. मी काहीही विसरले नाही. कदाचित आपण हे विसरला आहात. जेव्हा मी इथे आले तेव्हा पण केला होता. जोपर्यंत श्री महादेव स्वतः मला आज्ञा करत नाहीत तोपर्यंत मी पृथ्वीवर अवतरणार नाही. देवी, आपणास दिसते आहे ना की पृथ्वीवर आपली किती आवश्यकता आहे ते. आणि तसे नाही झाले तर? देवेंद्र, गंगेचा प्रवाह बदलण्याचे धाडस आजपर्यंत कोणीही केलेले नाही. आपण देखील तसा प्रयत्न करू नये. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. हे सूर्यदेवा, मी आपणास प्रणाम करून माझ्या या खडतर प्रवासाला प्रारंभ करत आहे. तरी आपला आशीर्वाद असू द्यावा. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. पितरांच्या मुक्तीसाठी सगळ्यात आवश्यक आहे गंगेला प्रसन्न करणं. म्हणजे थोडक्यात भगीरथानं गंगेची आराधना करायला हवी. पण असं असताना सुद्धा भगीरथ तपश्चर्या करतोय ती ब्रह्मदेवांची. का करत असेल तो असं? ब्रह्मदेवांना प्रसन्न करून त्याला काय साध्य करायचं असेल? ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम
ब्रह्मदेवाय नमः। ब्रह्मदेवाय नमः। ब्रह्मदेवाय नमः। ओम ब्रह्मदेवाय नमः। भगीरथा, माझी साधना करण्यास तू तुझ्या आयुष्यातील एक तप व्यतीत केले आहेस। ऊन पाऊस कशाचीही तमा न बाळगता कोणत्याही प्राणी मात्रानं तुला इजा होईल हे ज्ञात असून देखील तू हे कृत्य केलेस का? काय प्रयोजन आहे या सगळ्या मागे? ब्रह्मदेव, आपण मला दर्शन दिलेत, मी कृतकृत्य झालो। आपण जाणता मी माझ्या पितरांच्या मुक्तीसाठी प्रयत्न करतो आहे आणि त्यासाठी मी ही साधना करतो आहे। होय पुत्र, माझं ज्ञात आहे, परंतु तुझ्या पितरांना त्यांच्या दुष्कृत्याचा शाप मिळाला होता। तो देखील कपिल मुनींनी दिला होता, ज्यांची शापवाणी कदापिही असत्य ठरणार नाही। परंतु ब्रह्मदेव, जर त्यांना मुक्ती मिळेल अशी जर नियतीची योजना असेल तर त्यासाठी कष्ट घेणे हे माझे देखील कर्तव्य आहे। सत्य आहे, तुझ्या पिताश्रींना त्यांच्या पिताश्रींना हे ज्ञात झाले होते की गंगेच्या स्पर्शाने त्यांना मुक्ती मिळेल। कदाचित हे पवित्र कार्य तुझ्या हातून घडेलही, परंतु अद्याप मला हे समजले नाही की तू गंगेची आराधना न करता माझी प्रार्थना का करीत आहेस? असे करण्यामागे तुझे प्रयोजन काय आहे? ब्रह्मदेव, मला आपला आशीर्वाद हवा आहे। गंगा अतिशय पवित्र नदी आहे, तिचा जन्म आपल्याच कमंडलूतून झाला आहे, परंतु तिचे स्थान स्वर्गात का आहे हे मला ज्ञात नाही। आणि ब्रह्मदेव, आपण म्हणता तसे तिला पृथ्वीवरती आणणे हे कठीण कार्य आहे आणि त्यासाठी मला दीर्घ आयुष्य लाभावे ही माझी इच्छा आहे। अतिशय चतुर्बुद्धीने तू आचरण केले आहेस। जे कार्य आपल्या पिताश्रींनी केले नाही ते तू करतो आहेस। तथास्तु। केवळ हा आशीर्वाद उपयोगी नाही, गंगा नदीस धर्तीवर आणणे अत्यंत खडतर असे कार्य आहे। त्यासाठी तुला कष्ट घ्यावेच लागतील। हे प्रभो, असे काय कारण होते की गंगा नदीस स्वर्गलोकी जावे लागले होते? अनेक वेळा नियती अप्रिय घटना घडवते आणि अशी घटना ही सर्व सृष्टीच्या हिताची असते। गंगा नदीचा भूतकाळ यास कारणीभूत आहे। गंगा नदीची मनोमन इच्छा नव्हती की आपण स्वर्गात जावे। मग तरी असे का प्रभो? कारण देवी पार्वती यांची तशी इच्छा होती। कुठेतरी श्री महादेव देखील याला कारणीभूत होते आणि म्हणूनच हे सारे घडते आहे। भविष्यात तुला देखील श्री महादेव यांचे सहाय्य लाभणार आहे, हे विसरू नकोस। होय प्रभो, मी आकाश पाताळ एक करेन, सर्व देवांचे सहकार्य मिळवेन आणि गंगा नदीस धर्तीवर आणेन असा मला दृढ विश्वास आहे। तथास्तु। नारायण नारायण
गणांनो, आजचा दिन विसरणे कदापि शक्य नाही. का बरे? अरे, आज साक्षात माता पार्वती यांनी स्वतःच्या हाताने आपल्यासाठी भोजन बनवले. ते अन्न कधी ग्रहण करतोय असे झाले मला. माता पार्वती आल्या. प्रणाम माते. माते, आम्ही सर्व भक्तगण आपण आपल्या हाताने तयार केलेल्या भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी अत्यंत आतुर झालेलो आहोत. आपल्या सर्वांची ही इच्छा निश्चितच पूर्ण होईल. नारायण नारायण. या मुनिवर, अगदी योग्य वेळेत आगमन झाले आहे आपले. आपणही भोजनाचा आस्वाद घ्यावा. होय मुनिवर, आज पार्वतीने त्यांच्या हाताने भोजन बनवले आहे. महादेवा, आपण मला इच्छा आणि कर्तव्य यांच्या वेगळ्याच पेचात अडकवत आहात. म्हणजे एका बाजूला हे भोजन करण्याची इच्छा आणि दुसऱ्या बाजूला माझे आराध्य श्री विष्णू यांचे दर्शन घेण्याचे कर्तव्य पार पाडल्याशिवाय ही इच्छा मी कशी पूर्ण करणार? म्हणजे अद्याप तुम्ही श्री विष्णूंचे दर्शन घेतले नाही? तसे नव्हे महादेवा, म्हणजे मी आपल्या आराध्यांचं दर्शन घेण्यासाठीच निघालो होतो. मात्र वाटेत एका भक्ताने माझे लक्ष वेधून घेतले. भगीरथ. भगीरथ म्हणजे भगीरथाने आता भयंकर तपश्चर्या आरंभलेली आहे. जोपर्यंत गंगा पृथ्वीवर येत नाही तोपर्यंत तो काही शांत बसणार नाही. त्याच्या अतृप्त पितरांना मोक्ष मिळावा यासाठी तो हे करतोय. जोपर्यंत गंगा पृथ्वीवर येत नाही तोपर्यंत तो काही शांत बसणार नाही. एखाद्या कार्यात विघ्न येत गेलं की त्याची शृंखला ती काही केल्या संपत नाही माऊली. आता जर गंगा नदीला पृथ्वीवर आणायचं असेल तर श्री महादेव आणि देवी पार्वती यांच्यात कलह का बरं व्हावा? पार्वती देवींना निक्षून असं सांगितलंय, काही झालं तरी गंगेला भूलोकी आणायचं नाही. म्हणजे माऊली, कुठेतरी गंगा नदीचा संबंध महादेवांशी असावा, काहीतरी अघटित झालं असावं. जसं आपण म्हणालो ना की आपल्या पुराणामध्ये पूर्वायुष्याला एक वेगळं महत्व आहेच, पण तितकंच महत्व आपल्या पितरांना देखील आहे. त्यांचा मोक्ष हे आपलं परम कर्तव्य आहे हे सांगणारी आपली संस्कृती आहे माऊली. आणि आता तर महादेव सुद्धा मोठ्या पेचात पडलेत. काय आहे नेमकी गंगेची कथा? आणि आता भगीरथाचं नेमकं काय होणार कळेल पुढल्या भागात. तोवर उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.